कालचा विषय आपण AI भीती की संधी हा याविषयी आपण चिन्मय गवाणकर यांचं व्याख्यान ऐकलं. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. त्यासाठी सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचं व्याख्यानही आपण जर पाहायला गेलो विषय तर तो या दिवसाला अनुसरूनच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. भारताचं स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याची व्याख्या काय, किंवा स्वातंत्र्य मिळवून देशांनी करायचं काय. स्वातंत्र्य तर अनेक देशांना मिळालं, आपल्या बरोबरही मिळालं, आपल्या नंतरही मिळालं. पण आज आपल्या आजूबाजूला जर देश पाहिले आणि आपण आपल्या देशाची अवस्था पाहिली तर यात आपल्याला काही मूलभूत फरक सापडतात. काही चुका किंवा आपण म्हणतो की ज्याला इंग्रजीमध्ये आपण शॉर्टकमिंग्स म्हणतो, नक्कीच मर्यादाही आहेत. पण तरीही या पलीकडे जाऊन भारताने हे प्रजासत्ताक उभारलं म्हणजे नेमकं काय केलं आणि यामागे काय प्रेरणा होती, काय इतिहास होता, या सगळ्या गोष्टी आपण भविष्याचा वेध घेताना न विसरणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच आजच्या प्रजासत्ताक दिनी आपल्याकडे मयूर अनिल भावे आलेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देतो. मयूर अनिल भावे हे पुण्याला असतात आणि सकाळमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. पण त्या पलीकडे जर मी जेव्हा त्यांचा परिचय वाचत होतो तेव्हा आजपर्यंत साधारणपणे 150 वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा किंवा कथाकथन स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकं मिळवलेली आहेत. आणि या पलीकडे जाऊन राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. विविध महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन, त्याशिवाय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यशाळांचं सुद्धा आयोजन ते करतात. याशिवाय केसरी, सकाळ, पुण्यनगरी, संध्यानंद, देशदूत, महाराष्ट्र टाइम्स यासारख्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचं लिखाणसुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे. 676 विठ्ठल पेठ हे ललित बंधपर पुस्तकसुद्धा त्यांनी प्रकाशित केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकाला नाटककार अभिराम भडकमकरांची सुद्धा प्रस्तावना लाभलेली आहे. असे लेखक, उत्कृष्ट वक्ते असणारे, आणि व्याख्यानमालेत आपण नेहमी तरुण वक्त्यांना सुद्धा आपण प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला हे तरुण वक्तृत्व किंवा तरुण नेतृत्व आज आपल्या वाडीत आणि आपल्या व्याख्यानमालेत आलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि मी टोपीवाला चॅरिटीचे यशवंत बागलकर यांना विनंती करतो की त्यांनी भावेंचं स्वागत करावं. या पलीकडे मी वेळ न घालवता मी मयूर भावे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा ताबा घ्यावा. धन्यवाद. उपस्थित सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार. टोपीवाला व्याख्यानमालेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, संचालकांचे, ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला त्या सामंतजींचे, जे माझ्याशी बोलले ते देसाई, या सगळ्यांचे मी खूप मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो. कारण त्यामुळे मला इथे आज माझे विचार मांडण्याची संधी मिळते आहे.
ज्यांनी माझं नाव सुचवलं, हा योगायोग जुळवून आणला, त्या माझ्या स्नेही डॉक्टर अपर्णा बेडेकर आणि संपूर्ण बेडेकर कुटुंबियांचे मी आभार मानत नाही, कारण की ते खूप औपचारिक ठरेल. पण मला कायमच सांस्कृतिक संचित जी माणसं देणं लागतात किंवा त्या दृष्टीने जी काम करत असतात अशा कुटुंबांचा आदरही वाटतो आणि कौतुकही वाटतं. त्यामुळे तो स्नेह असाच टिकून राहावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझ्या आत्ताच्या विवेचनाला सुरुवात करतो. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, हाच भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्येच्छेने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. कवी आबा दरेकर म्हणजे कवी गोविंद यांची ही एक अत्यंत गाजलेली कविता आहे. ही कविता ज्या काळामध्ये लिहिली गेली तो काळ अर्थातच आपल्या स्वातंत्र्याच्या आधीचा काळ आहे. आणि या कवितेमध्ये आबा दरेकरांनी जे सुरुवातीला म्हटलं की रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असं म्हणताना त्यांनी जी दुसरी ओळ सांगितली, मला ती दुसरी ओळ फार महत्त्वाची वाटते. त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की हाच भूतकालीन सिद्धांत जाणा. म्हणजे आबा दरेकर हे स्वतःच्या मनाचं सांगत नाहीये किंवा कवी कल्पना म्हणून ते आपल्या पुढे हे तथ्य ठेवत नाहीये की मला काहीतरी माझ्या मनामध्ये वाटतं आहे आणि मला असं वाटतं आहे की आपलं स्वातंत्र्य किंवा कुठल्याही देशाचं, कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही संस्थेचं, समाजाचं जे स्वातंत्र्य आहे ते संघर्षाशिवाय, रणाशिवाय मिळू शकत नाही. ही आबा दरेकरांची वैयक्तिक कल्पना नाही, तर तो भूतकालीन सिद्धांत आहे. आणि म्हणून हाच भूतकालीन सिद्धांत जाणा. स्वराज्येच्छेने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. मग हे युद्ध का करावं लागलं, हे कशासाठी हे रण पुकारावं लागलं. रणावीण स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे रण का करायचं, या सगळ्या प्रश्नांचा कानोसा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मुळात मला हा विषय एकतर 1 तासामध्ये संपवणं हे खूपच, म्हणजे माझं स्वतःच ते रण वाटतं. कारण 1 तासामध्ये स्वातंत्र्य लढा सांगणं हे शक्य नाही. फार कमी झाला का, मलाच माझं ऐकू येत नाही. तर 1 तासामध्ये हा स्वातंत्र्य संग्राम सांगणं शक्य नाही. 1 तासामध्ये ते रण कसं झालं हे सांगणं शक्य नाही. 1 तासामध्ये 1857 पासून जरी धरलं तरी 1857 ते 1947 हा एवढा मोठा वर्षांचा कालावधी उभा करणं शक्य नाही. आणि म्हणून मग या विषय जर 1 तासामध्ये मांडायचा असेल तर त्याच्यासाठी काय सूत्र घेतलं पाहिजे असा विचार करत असताना मला ओशोंचं एक वाक्य आठवलं. ओशोंने एका ठिकाणी असं म्हटलं आहे की हमें आजादी कैसे मिली ये पढ़ने से बेहतर है, हमें आज़ादी कैसे मिली ये पढ़ने से बेहतर है, हम गुलाम कैसे हुए हे ये पढ़ना. आणि मला असं वाटतं की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं हे वेळोवेळी आपल्याला सांगितलं गेलंय किंवा वेळोवेळी आपल्यावर ते बिंबवलं गेलंय, वेळोवेळी आपण ते पाठ्यपुस्तकांमधून वाचलेलं आहे. पण आपण नक्की गुलाम झालो म्हणजे कसे झालो आणि गुलाम झालो म्हणजे काय झालं हे समजून घेणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की जर अशी परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये रण हा एकमेव पर्याय असतो, त्याच्या पलीकडचा पर्याय असू शकत नाही. मग आपण जर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा काळ पाहिला तर तेव्हा आपल्या देशामध्ये म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये 3 गट किंवा 3 पक्ष हे मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते. इथे पक्ष या शब्दाचा अर्थ राजकीय पक्ष असा नव्हे, तर पक्ष या शब्दाचा अर्थ होतो की जनसमुदाय ज्या मार्गाने जात होता ते 3 गट आपल्याकडे होते. त्यापैकी एक गट होता, पहिला गट, तो होता ब्रिटिशनिष्ठ पक्ष. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आपल्या देशामध्ये, आपल्या देशावरती ब्रिटनचं सरकार आलं, ब्रिटिश लोक आले, इंग्रज लोक आले आणि त्यांनी राज्य केलं. हे खूप चांगलं झालं, कारण ते आले म्हणून आपल्या देशामध्ये विविध सुविधा आल्या, ते आले म्हणून आपल्याकडे नोकऱ्या निर्माण झाल्या, ते आले म्हणून आपल्याकडे रोजगार निर्माण झाला, ते आले म्हणून आपल्याकडे आधुनिकता निर्माण झाली. आणि म्हणून ब्रिटनच्या राणीचं राज्य हे आपल्या देशावर राहिलं पाहिजे असं ज्यांचं म्हणणं होतं ते होते ब्रिटिशनिष्ठ पक्षातले लोक. एक दुसरा पक्ष होता, दुसरी विचारधारा होती, ते होते स्वदेशनिष्ठ पक्ष. याचा अर्थ असा, त्यांचं म्हणणं होतं की हा देश आमचा आहे, हा देश आमचा आहे, हा देश आम्ही चालवणार आहे. इंग्रजांच्या राणीचं राज्य असलं तरी आमचा काही विरोध नाही, फक्त हा देश आम्ही चालवणार. याचा अर्थ असा की इंग्रजांची सत्ता असली तर ती आम्हाला मान्य आहे,
पण इथलं जे प्रशासन आहे किंवा इथला जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार मात्र आम्ही करू. ते होते स्वदेशनिष्ठ पक्ष. मग याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या देशातले असे लोक होते की ज्यांना इंग्रजांच्या राज्यामध्ये नोकऱ्या मिळालेल्या होत्या आणि मग त्या नोकऱ्या मिळाल्यानंतर त्यांना जेव्हा एक विशिष्ट पगार मिळायला लागला, त्यांना जेव्हा त्या सगळ्या सुखसुविधा मिळायला लागल्या, तेव्हा त्यांचं म्हणणं असं झालं की इंग्रजांचं राज्य असलं तर असू दे ना, आपल्याला काय फरक पडतो, आपल्याला चांगली नोकरी आहे आणि आपण राज्य करतोय म्हणजे आपण प्रशासन चालवतोय. त्यामुळे याचा अर्थ असा की हे स्वदेशनिष्ठ पक्ष हे कुठेतरी मला ब्रिटिशनिष्ठ पक्ष या लोकांपेक्षा अधिक घातक वाटतात, कारण की ते काम तर स्वतः करत होते पण त्यांच्या मनामध्ये स्वदेशाबद्दल काहीही नव्हतं. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी ब्रिटनचेच गोडवे ते गात होते. आणि तिसरा एक पक्ष होता जो खऱ्या अर्थाने लढत होता, त्याचं नाव होतं सशस्त्र क्रांतिकारी पक्ष. मग या सशस्त्र क्रांतिकारी पक्षाचं म्हणणं असं होतं की जर हे राज्य आमचं आहे, जर ही भूमी आमची आहे, जर हा देश आमचा आहे, तर तिथे राज्य दुसऱ्या कोणाचं असू शकत नाही, तिथे सरकार दुसऱ्या कोणाचं असू शकत नाही आणि ते प्रशासन चालवणारे सुद्धा दुसरे कोणीही असू शकत नाही, ते आम्हीच आहोत. आणि म्हणून विंचू देव्हाऱ्यासी आला, देव पूजा नावडे त्याला, या एकाच उक्तीप्रमाणे काम करणारे हे सगळे लोक होते. मग याच्यामध्ये अगदी मंगल पांडेंपासून किंवा त्याच्या आधी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांपासून किंवा रामसिंग कुकांपासून किंवा उमाजी नाईकांपासून ते अगदी सुभाष बाबूंपर्यंत ही सगळी माणसं जी होती ती सशस्त्र क्रांतिकारी पक्षातली होती. हे 3 पक्ष झाले. त्याचप्रमाणे 3 प्रवाह होते. त्यापैकी पहिला प्रवाह जो मी आत्ताच सांगितला की तो सशस्त्र क्रांतिकारी पक्षाचा मार्ग होता, ते क्रांतीच्या मार्गाने जाणारे होते, त्यांचा एक प्रवाह होता. जो दुसरा प्रवाह होता तो अहिंसेचा होता किंवा सनदशीर मार्गाने काम करणं या विचारांचा होता. अहिंसेचा हा शब्द मला थोडासा वेगळा वाटतो, त्यामुळे मी म्हणेन की सनदशीर मार्गाने काम करणारी ती सगळी मंडळी होती. आणि त्यानंतरचा तिसरा जो प्रवाह होता तो म्हणजे नोकरशाहीतल्या नोकरांनी, म्हणजे हिंदी नोकरशाहीतल्या नोकरांनी केलेले वेळोवेळी केलेले उठाव होते. आपल्याला फक्त 1857चा उठाव माहीत असतो, पण संपूर्ण भारतामध्ये असे वेगवेगळ्या पद्धतीचे उठाव त्या काळामध्ये झाले. 1857च्या उठाव तेवढा प्रसिद्ध झाला कारण त्याचं तो मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये पोहोचला, विविध भागापर्यंत पोहोचला. अगदी बराकपूर पासून सुरू झाला होता तो अंबाला, दिल्ली असं करत करत अनेक ठिकाणापर्यंत पोहोचला, पण तो दडपण्यामध्ये इंग्रजांना यश आलं आणि म्हणून तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही. नाहीतर 1857च्या उठावाची दाहकता इतकी होती की आपल्याला कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य मिळालं असतं आणि त्याचा खूप मोठा धसका इंग्रजांनी घेतला सुद्धा होता. आणि म्हणून बघा तुम्ही, सगळ्या इंग्रजी इतिहासकारांनी 1857च्या उठावाला उठाव म्हटलेलं नाही, ते त्याला शिपायांचं बंड म्हणतात, ते त्याला टोळीवाल्यांचं युद्ध म्हणतात, ते त्याला संघर्ष म्हणतात, पण ते उठाव म्हणत नाही. याचं कारण असं की जर उठाव हा शब्द मान्य केला तर कुठेतरी इंग्रज सरकार त्यांच्या नोकरांना किंवा त्यांच्या पदरी जे हिंदी लोक होते, हिंदी सैनिक होते, त्यांना नीट वागवत नव्हते हे सिद्ध होतं आणि ब्रिटिश राज्याची कुठेतरी नामुष्की होते. आपल्याला अजून एक गोष्ट आपण लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात वाचतो आणि ती अशी असते की मंगल पांडेने 1857चा उठाव केला. मग त्याचं ते प्रमुख कारण होतं की ते गायीची आणि डुकराची चरबी लावली होती आणि काडतूस ते दाताने काढावं लागायचं वगैरे. पण जर आपण सावरकरांसारख्या व्यक्तीने किंवा इतर कुठल्याही इतिहासकाराने 1857च्या उठावावर जे लिहिलं त्याच्याबद्दल जर वाचलं तर त्याच्याबद्दल सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काडतूस हे तात्कालिक कारण होतं, ते अगदी छोटी ठिणगी पडण्याचं निमित्त होतं, पण त्याची जी मूलभूत कारणं होती ती खूप वेगळी होती. आणि ती अशी होती की हिंदी सैनिकांना म्हणजे हिंदुस्थानी सैनिकांना कायम अवमानास्पद किंवा अपमानास्पद वागणूक मिळायची, त्यांची बढती व्हायची नाही. बढती वाढली तरी अधिकार तेवढेच असायचे, म्हणजे त्या माणसाचं प्रमोशन जरी झालं तरी त्याला अधिकार फारसे नसायचे, मुळात बढतीच व्हायची नाही आणि झाले तर अधिकार नसायचे. पगार हा अत्यंत बेताने वाढायचा, म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांच्या किंवा शिपायांच्या तुलनेमध्ये हिंदी सैनिकांचा जो पगार होता तो बेताबेताने वाढायचा, त्याला एक मर्यादा होत्या. आणि एवढं करूनही जिथे अधिकाराचा प्रश्न येतो, एवढं करूनही जिथे निर्णयाचा प्रश्न येतो किंवा जिथे धोरणाचा प्रश्न येतो, तिथे मात्र प्रत्येक वेळी इंग्रज माणसाचा सल्ला घ्यावाच लागायचा, नव्हे तो अनिवार्य होता. आणि त्यामुळे या अशा अनेक गोष्टींमुळे किंवा अशा अनेक घटनांमुळे, या अशा अनेक निर्णयांमुळे तो इंग्रज
सरकारच्या विरुद्धचा जो रोष होता तो हिंदी सैनिकांच्या मनामध्ये खदखदत होता. मंगल पांडेने त्याच्यावरती फक्त फुंकर घालण्याचं काम केलं आणि त्यामुळे तिथून ती जी ठिणगी पडली ती ठिणगी पुढे वाढत गेली आणि ते लोण संपूर्ण भारतामध्ये पसरत गेलं. पण आपल्याला एक गोष्ट अजून समजून घ्यावी लागते की जे मी तुम्हाला मघाशी म्हणालो की मुळात आझादी म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालं हे समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपण गुलाम का झालो किंवा कसे झालो हे समजून घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये एक नुकतंच खूप चांगलं पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्या पुस्तकाचं नाव आहे द थेफ्ट ऑफ इंडिया. रॉय मॉक्झॅम यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. मुळात ते ब्रिटिशच आहेत. 1992 मध्ये ते भारतात आले. वसाहतवाद आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. इथे आल्यानंतर त्यांनी भारताच्या इतिहासाचा आणि राजकारणाचा जो अभ्यास केला आणि कागदपत्राच्या माध्यमातून ज्या अनेक गोष्टी त्यांच्या समोर आल्या त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा एक संदर्भ दिलाय किंवा अशी एक त्यांनी एक सिद्धांत असा मांडलेला आहे की इंग्रज यांनी आपल्याला लुटलं असं आपण म्हणतो, पण भारताला लुटण्याची किंवा भारताला गुलाम करण्याची जी मानसिकता होती ती पोर्तुगीजांपासून सुरू झाली होती. आणि वास्को द गामाने जो शोध लावला त्याचं एकीकडे आपण कितीही कौतुक करत असलो तरी सुद्धा वास्को द गामाने शोध लावल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारताची लूट सुरू झाली. 1498 मध्ये वास्को द गामाने युरोपातून भारतात येण्याचा जो समुद्र मार्ग शोधून काढला तो मार्ग निर्माण झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की भारत ही एक अशी मोठी बाजारपेठ आहे की जिथे आपण यथेच्छ लुटालूट करू शकतो. कारण आपल्याकडे तेव्हा मसाल्यांपासून अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या तिकडच्या लोकांना माहीतच नव्हत्या. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काळी मिरी. काळी मिरी ही फक्त आपल्याकडेच मिळत होती, ती तिकडच्या लोकांना माहीतच नव्हती. त्यामुळे अशा अनेक गोष्टींचा व्यापार करण्याच्या निमित्ताने वास्को द गामा आला आणि वास्को द गामा आल्यानंतर जरी इंग्रज आणि भारत यांचा व्यापार सुरू असला तरी समुद्र मार्गावरती पोर्तुगीजांचं आधिपत्य होतं आणि पोर्तुगीजांचं आधिपत्य असल्यामुळे पोर्तुगीजांचा त्याच्यात अंतर्भाव झाला. मग त्याच्यात नंतर डचांचा झाला, त्याच्यात नंतर फ्रेंच लोकांचा झाला आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इंग्रजांनी लुटलं. हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे की 1498 पासून जी लुटालूट सुरू झाली होती त्याचा शेवट इंग्रजांनी केलाय. त्याची सुरुवात इंग्रजांनी नाही केली. वास्को द गामा किती क्रूर होता याचे दोनच संदर्भ फक्त देतो. यापैकी पहिला संदर्भ असा आहे की वास्को द गामाच्या सहकार्याने लिहिलेलं एक पत्र सापडलं 1502 सालचं. त्या पत्रामध्ये त्याने असं लिहिलंय की आम्ही मक्केहून जहाज घेऊन निघालो होतो. आमच्या सोबत साधारणपणे 340 पुरुष होते, तेवढ्याच महिला होत्या, तेवढ्याच स्त्रिया होत्या आणि काही लहान मुलं सुद्धा होती. त्या सगळ्यांकडून आम्ही 12,000 सुवर्ण मुद्रा आधीच लुटल्या होत्या. म्हणजे त्यांना जहाजावर चढण्याच्या आधीच त्यांच्याकडून तेवढ्या घेतल्या होत्या. त्याबरोबर त्यांच्या सामानातल्या जे काही मौल्यवान वस्तू होत्या त्या सुद्धा आम्ही लुटल्या होत्या. आणि एवढं सगळं करून सुद्धा थोडं अंतर पुढे गेल्यानंतर आम्ही ते जहाज विस्फोटकांच्या साहाय्याने उडवून लावलं. आणि दुसरा एक संदर्भ असा आहे की हा वास्को द गामा जेव्हा कोचीनला होता तेव्हा कोझिकोडेचा एक सम्राट होता. त्या सम्राटाने एका हिंदू पुजाऱ्याच्या मार्फत या वास्को द गामाकडे एक खलिता पाठवला. त्यांच्या व्यवहारासंदर्भातला काही खलिता होता. तर याला असा संशय आला की तो पुजारी हेर आहे. संशयावरून, फक्त संशयावरून वास्को द गामाने त्याच्या शरीराला निखाऱ्याचे चटके दिले. इतके चटके दिले की त्याच्याकडून खोटं कबूल करून घेतलं की तू हेर आहे. ते कबूल केल्यानंतर त्याची जीभ उपटली, त्याचा कान उपटला. त्या कानाच्या जागी त्याच्या जहाजावरचा एका कुत्र्याचा कान लावला आणि त्याला त्या सम्राटाकडे परत पाठवलं. अशा भरपूर नोंदी आहेत. मी फक्त या 2 नोंदी सांगितल्या. तात्पर्य हे आहे की या मानसिकतेतून जेव्हा एक देश उभं राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या देशाला दे दी तूने आझादी बिना खडग बिना ढाल असं म्हणणं ही त्या देशाची प्रचंड मोठी केलेली क्रूर चेष्टा आहे. दोन क्रूर चेष्टा आपण सहन करतो. त्यापैकी एक म्हणजे दे दी तूने आझादी आणि दुसरं म्हणजे उचललेस तू मिठा आणि ब्रिटिश साम्राज्याचा खचला पाया. अहो, इतकं सोपं असलं असतं तर मला सांगा ना, कोण जीवावर उदार होऊन घरातून शस्त्र घेऊन बाहेर पडेल? सगळ्यांनी मिठच उचललं असतं ना. असं होत नाही. सावरकरांचं एक वाक्य फार छान आहे. सावरकर म्हणाले होते की मी जन्माने कवी आहे पण वृत्तीने मला क्रांतिकारी आणि राजकारणी केलेलं आहे. मग जर फक्त मीठ उचलून या देशाला स्वातंत्र्य मिळत असलं असतं
जर बिना खडग बिना ढाल या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर हा एवढा सगळा खटाटोप कशासाठी करावा लागला असता? मनमोहन सिंगांची पंतप्रधान पदाची कारकीर्द ही कशीही असली, मला त्याबद्दल बोलायचं नाही, तरी मनमोहन सिंग अर्थशास्त्रज्ञ म्हणून खूप हुशार होते. आम्ही दिल्लीला NIPFP ला गेलो होतो, म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी. आपलं जे संपूर्ण आर्थिक धोरण तयार होतं ते तयार करणारी संस्था. त्या NIPFP मध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं होतं की तुमच्या दृष्टीने भारतातला सगळ्यात अभ्यासू अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थवेत्ता कोणता? त्यावेळी त्यांनी मनमोहन सिंगांचं नाव घेतलं होतं. या मनमोहन सिंगांचीच एक अशी नोंद आहे. मनमोहन सिंगांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की भारताची ब्रिटिश सरकार विरुद्धची तक्रार ही अत्यंत रास्त आहे. याचं कारण असं की भारताचा जो GDP होता तो 1757 पासून साधारणपणाने 1947 किंवा त्याच्या थोडासा अलीकडच्या काळापर्यंत हा एकूण जगाच्या GDPच्या तुलनेमध्ये, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, सकल राष्ट्रीय उत्पन्न, याच्या तुलनेमध्ये साधारणपणे 25% होता आणि इंग्लंडचा हा फक्त 2% होता. आणि 1952चा जर आपला GDP पाहिला तर तो एकूण जगाच्या तुलनेमध्ये फक्त 3.8% इतका होता. म्हणजे 25% असलेला GDP हा जेव्हा 3.8 पर्यंत येतो तेव्हा ही झालेली फक्त आर्थिक हानी आहे. हे फक्त मी आर्थिक दृष्ट्या बोलतोय, बाकी सामाजिक, सांस्कृतिक, अजून अन्य दृष्ट्या तो वेगळाच विषय. आणि त्याचबरोबर अजून एक अर्थतज्ञ होते, त्यांचं आडनाव मर्चंट होतं. त्यांनी एका ठिकाणी अशी नोंद दिलेली आहे की इंग्रजांनी जी काय आपलं आर्थिक नुकसान केलं ते त्यांनी 2015 ती नोंद दिली. 2015च्या फॉरेन एक्सचेंजमध्ये जर आपण त्याची जर मोजणी केली, त्याचं जर आपण 2015च्या तुलनेमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर साधारणपणाने काही लाख कोटी डॉलर, 2 लाख कोटी डॉलर इतकं नुकसान आपलं इंग्रजांनी त्या काळामध्ये केलं. परत एकदा सांगतो, हे फक्त आर्थिक नुकसान आहे. याच्यामध्ये लोक किती मेले, किती लोकांचे बळी गेले, किती क्रांतिकारकांना फाशी झाली, काय झालं, हा सगळा वेगळाच विषय. पण दरवेळी होतं काय, स्वातंत्र्य संग्राम म्हटल्यानंतर फक्त आपल्याकडे बंदुका आणि तलवार सांगितलं जातं, पण नक्की झालं काय, किती मोठं नुकसान झालं आपल्या देशाचं हे सांगितलं जात नाही. मला मुद्दा हा मांडायचा आहे की एवढं सगळं नुकसान जेव्हा आपण सहन करतो, एवढी सगळी मानहानी जेव्हा आपण सहन करतो, एवढं सगळं प्रचंड अवमान आणि अपमान जेव्हा आपण सहन करतो, तेव्हा साहजिकच माणसाची प्रवृत्ती ही शस्त्र उचलण्याची होते. आणि त्यावेळी तो जे शस्त्र उचलतो ते शस्त्र हे हिंसा नसते, तर ते आत्मसंरक्षण असतं किंवा तो संघर्ष असतो. सावरकरांनी युद्ध सज्ज व्हा नावाचं एक भाषण केलं होतं, इथे दादरमध्येच केलं होतं. त्या भाषणामध्ये सावरकरांनी एक फार छान वाक्य म्हटलं. सावरकर त्या भाषणामध्ये असं म्हणाले की मानवाच्या हितासाठी जी केली जाते ती हिंसा ही सुद्धा अहिंसा असते. मानवाच्या हितासाठी जी केली जाते ती हिंसा ही सुद्धा अहिंसा असते. पण जी मानवाचं हित तर सोडाच, पण जी मानवाला नेस्तनाबूत करू शकणारी गोष्ट आहे, अशा वेळी जी अहिंसा पाळली जाते तिच्याहून मोठी दुसरी हिंसा कोणतीही नाही. त्यामुळे अहिंसा ही एका मर्यादेपर्यंत नक्कीच मान्य आहे ना, आम्हाला नक्कीच मान्य आहे. पण त्याच्या पलीकडे जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला रण हे पुकारावंच लागतं, कारण त्याला दुसरा पर्याय उरत नाही. आणि आपण जर क्रांतिकारकांचा अभ्यास केला तर कुठलाच क्रांतिकारक हा घरात वेळ जात नाही, काही होत नाही, कुठेही नोकरी मिळत नाहीये, मग काय निघालो स्वातंत्र्य युद्धाला, असं ते काय प्रचार मिरवणूक नव्हती ती. रोज या 300 रुपये देतो, नंतर रात्री जेवण आहे, असं अशातला भाग नव्हता ना तो. तुम्ही जर प्रत्येक क्रांतिकारकाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की एकही क्रांतिकारक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला हा घरून गरीब नाहीये आणि तो अशिक्षित पण नाहीये. भगतसिंगाची जमानत ही 60,000 रुपयांची होती आणि भगतसिंगांचे वडील म्हणजे किशन सिंग यांनी त्या काळामध्ये 60,000 रुपये भगतसिंगासाठी भरले होते. आणि एवढं भरून सुद्धा नंतर तो परत घराबाहेर पडला होता आणि त्याने म्हटलं होतं की आजादी और जिंदगी एक बात होती है और गुलामी और मौत एक बात होती है, अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इन्कलाब लिखा जाता है. असं 60,000 रुपयाची जमानत झाल्यानंतर म्हणणारा भगतसिंग होता.
40-45 लेखकांची बेसिक 100-120 पुस्तकं भगतसिंगाने वाचून जगाचं सर्व तत्वज्ञान समजून घेऊन मग नंतर हा 23 वर्षाचा मुलगा आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये येतो. हे काय उगीच झालेलं असतं का हो? आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं वैशिष्ट्य मला हे वाटतं, तुम्ही बघा, शिरीष कुमार सारख्या विद्यार्थ्यापासून भगतसिंगासारख्या तरुणापर्यंत, बिरसा मुंडा सारख्या एका आदिवासी किंवा शेतकऱ्यापासून ते झाशीच्या राणीसारख्या राणी असलेल्या व्यक्तीपर्यंत आणि एका साध्या शिपायापासून ते सेनापती तात्या टोपेंपर्यंत सर्व पदावरच्या, सर्व स्तरांवरच्या आणि समाजातल्या विविध प्रवाहातल्या आणि विविध थरातल्या लोकांनी एकाच वेळी केलेलं आपलं हे स्वातंत्र्य युद्ध आहे आणि म्हणून ते या रणावरच टिकून आहे. आपण आणि तुम्ही जगाचा इतिहास बघा, तुम्ही अमेरिकेचा इतिहास बघा, तुम्ही रशियाचा इतिहास बघा. रशियामध्ये ती फेब्रुवारी क्रांती झाली, फेब्रुवारी रिव्हॉल्युशन, नंतर ती ऑक्टोबर रिव्हॉल्युशन झाली आणि त्याच्यानंतर 4-5 वर्षानंतर रशियाला स्वातंत्र्य मिळालंय. अगदी हेच याच पद्धतीने अमेरिकेचं सुद्धा घडलंय. पण मुद्दा आहे की हे सगळं जर मान्य करायचं असेल तर कोणाची तरी मनं दुखावतील म्हणून आधी आपलीच मनं दुखावतात आणि मग आपण हे मान्य करू शकत नाही. मला असं म्हणायचंय की कुठल्याही व्यक्तीच्या योगदानाला मी कमी लेखत नाहीये. महात्मा गांधींनी जी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली ती उत्तमच होती, असहकाराची चळवळ सुरू केली ती उत्तमच होती. मग अडचण कुठे आली? अडचण ही आली की तुम्ही नको त्यावेळी ती चळवळ थांबवली. उत्तर प्रदेश मधल्या चौरी चौरा नावाच्या गावामध्ये शांततेने जाणाऱ्या मोर्चावरती पोलिसांनी लाठीमार केला. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाठीमार झाला, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा घडली आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून आत्मसंरक्षण करण्याच्या उद्देशाने जेव्हा त्या जमावाने त्या उत्तर प्रदेश मधल्या त्या चौरी चौरातली ती पोलीसची चौकी होती ती चौकी पेटवून दिली आणि 22 पोलीस त्याच्यामध्ये जळून खाक झाले. याचा निषेध म्हणून गांधीजींनी एका दिवसात एका फटक्यात अख्खी चळवळ मागे घेतली. असं होतं का हो कुठे? संपूर्ण देशामध्ये त्याचे काय पडसाद उमटताय याचा विचार न करता फक्त एका ठिकाणी प्रत्युत्तरा दाखल केली गेलेली हिंसा ही हिंसाच आहे असं मान्य करून एक माणूस संपूर्ण देशातली एक चळवळच मागे घेतो. त्यावेळी खूप प्रश्न पडतात आणि म्हणून आपल्याला हे ठासून सांगावं लागतं की रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना. आणि याच कवितेमध्ये आबा दरेकरांनी पुढे फार सुंदर म्हटलं की घनश्याम श्रीराम का मूढ होता. हे होऊ देऊ का? त्यांनी असं म्हटलं, घनश्याम श्रीराम का मूढ होता, कराया स्वमाता महिदास्य मुक्ता, वृथा का तयाने तदा युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. म्हणजे आपण तरी या गोष्टी कदाचित 1857, 1947 किंवा त्याच्या आधीचा काळ असं बोलतोय. त्यांनी उदाहरण दिलं की घनश्याम श्रीराम का मूढ होता. श्रीकृष्ण आणि श्रीराम हे मूर्ख नव्हते. त्यांना जे युद्ध करावं लागलं आणि ते रणानेच करावं लागलं, ते शस्त्रानेच करावं लागतं. आणि मग जर आपल्या लोकांना असे प्रश्न पडत असतील की जर आपण आता लोकांच्या हातामध्ये शस्त्र दिलं तर हिंसा होईल का, आपण जर आता लोकांच्या हातामध्ये शस्त्र दिलं तर जाळपोळ होईल का, असं काहीही होत नसतं. मला सांगा, तुम्ही आजही आपल्या देशामध्ये शस्त्र घेण्यासाठी एक परवाना लागतो विशिष्ट. मी गुन्हेगारांबद्दल बोलत नाहीये, ते त्यांच्या मार्गाने मिळवतात. पण सामान्य माणसाला जर शस्त्र मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी एक परवाना लागतो. तो परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित काहीतरी कारण द्यावं लागतं. ते कारण जेव्हा पोलिसांना पटतं, तुमची चौकशी होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःजवळ जे कुठलं शस्त्र असेल ते बाळगण्याचा परवाना मिळतो. पण म्हणून याचा अर्थ असा होतो का की ज्याच्या हातात आता शस्त्र मिळालं तो जाळपोळच करत सुटेल? असा होत नाही. किंवा आमच्या हातात आधी शस्त्र तर येऊ द्या मग आम्ही ते चालवायला शिकू, असाही त्याचा अर्थ होत नाही. सावरकर याच्याबद्दल फार सुंदर म्हणायचे. ते म्हणायचे की इंग्रज तुम्हाला आत्ता हातात पिस्तूल देतो आहे तर ती आधी ताब्यात घ्या, नंतर तिची तोंड कुठे करायची ते ठरवू. आणि याच्यावरती जेव्हा लोकांनी शंका घेतली तेव्हा सावरकरांनी दिलेलं खूप सुंदर उत्तर आहे. सावरकर असं त्या उत्तरामध्ये म्हणाले होते की मी इंग्रजांच्या अधिकाऱ्याला, त्या राज्यपालाला हिंदी किंवा भारतीय सैनिक हे ब्रिटन सोबत लढतील महायुद्धामध्ये असं वचन देताना ते फक्त महायुद्धात लढतील एवढाच वचन दिलेलं आहे.
एवढाच करार केलाय. त्याच्यानंतर ते त्या शस्त्राची तोंड कुठे करतील हे मी सांगितलेलं नाही. आणि त्याच्याही पुढे त्यांचं एक वाक्य फार सुंदर होतं की कराराच्या कागदांची एक बाजू ही कायम कोरी असते, त्या बाजूवर आपल्याला हवं ते लिहिता येतं, जर तेवढं सामर्थ्य तुमच्या अंगात असेल तर. त्यामुळे मी हा करार केलाय याची काळजीच बाळगू नका, किंवा मी हा करार केलाय याची भीती बाळगू नका. तुम्ही आधी हातात ते शस्त्र घ्या. ते हातात शस्त्र घेतल्यानंतर त्याचं तोंड कुठे करायचं, त्याचा उपयोग कसं करायचा हे आपण नंतर बघू. पण आपल्याकडे मुळात हेच मान्य होत नाही की आधी हातात शस्त्र घेतलं पाहिजे. काय असतं, यथार्थवाद हा एक भाग असतो आणि उपयुक्ततावाद हा एक भाग असतो. महात्मा गांधी हे मला कायम यथार्थवादी वाटतात. त्यांचे विचार आदर्श होते, त्यांचे विचार उत्तम होते, त्यांचे विचार वंदनीय होते, पण ते अनुकरणीय असतीलच याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. वंदनीय असणं आणि अनुकरणीय असणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि सावरकरांना हा अचूक कळला होता. ज्यावेळी भगतसिंगांसोबत जतींद्रनाथ दास उपोषण करत होते त्यावेळेस जतीनदांनी 51 दिवसांचं उपोषण केलं आणि त्याच्यानंतर त्या उपोषणाच्या होणाऱ्या त्रासाने कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी आत्महत्या केल्यानंतर सावरकरांनी हे लिहिलंय की जतीनदांची कृती ही वंदनीय आहे पण ते अनुकरणीय नाही. कारण क्रांतिकारकाने शेवटपर्यंत कधीही शस्त्र टाकायचं नसतं. त्याने कायम शस्त्राने लढायचं असतं आणि स्वतःला स्वातंत्र्य कसं मिळेल हे पदरात पाडून घ्यायचं असतं आणि याच्यासाठी संघर्ष करायचा असतो. आणि म्हणून ते सगळा माफीनामा वगैरे ते प्रकरण आहे. त्यावरही लोक म्हणजे बापरे त्याला माफीनामाच काय आणि माफी तो विषयच वेगळा. पण ज्याला हे राजकारण कळू शकत नाही त्याला हे कळणं फार अवघड जातं की हे सगळं कशासाठी घडलं. आपण 1857चा विचार करतो पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की 1857च्या आधी सुद्धा ओडिशामध्ये खुर्दा नावाच्या एका सैनिकाने खूप मोठा उठाव केला होता. सूर्यसेन नावाचा पश्चिम बंगालमधला एक क्रांतिकारी होता. त्याने चितगावच्या शस्त्रागारावरती धाड टाकली होती. त्याने तिथली सगळी शस्त्र पळवली. त्याला दारुगोळा मिळू शकला नाही पण त्याने सगळी शस्त्र पळवली. त्याच्यानंतर 3 दिवस तो इंग्रजांशी त्याच्या पद्धतीने लढत होता. इंग्रजांना चुकवत तो त्यांच्याशी लढत होता, त्यांच्याशी संघर्ष करत होता. 3 दिवसानंतर त्याचाच सहकारी सूर्यसेनचा सहकारी नेत्रासेन याने इंग्रजांसोबत दगाबाजी केली आणि त्याने सांगितलं की सूर्यसेन कुठे लपला आहे. त्याला पकडलं. त्याला पकडल्यानंतर त्याचे सगळे दात इंग्रजांनी हातोडीने तोडले, त्याची नखं उपटली, त्याचे हाडं खिळखिळे केले आणि नंतर त्याला फाशी दिली. तो सूर्यसेन जेव्हा फासावर गेला तेव्हा त्याचे शेवटचे उद्गार असे होते की माझ्यासोबत आता फक्त आणि फक्त माझं दिव्य स्वप्न आहे, माझं आनंददायी स्वप्न आहे आणि माझं स्वप्न म्हणजे भारत स्वतंत्र होणं हेच स्वप्न आहे. आणि मी जर तुम्हाला काही देऊ शकत असेल तर मी फक्त तुम्हाला हे स्वप्नच देऊ शकतोय. मग एक शिक्षक असलेला सूर्यसेन जर इतका मोठा विचार करू शकतो, जर बॅरिस्टर होण्यासाठी एक गेलेला मदनलाल धिंगरा हा भारत मातेच्या पोटी जन्माला आलेला मी एक निकृष्ट बालक असून माझी बुद्धी आणि माझं शरीर हे दोघंही निकृष्ट आहे, मी तिच्या वेदीवर फक्त स्वतःच्या रक्ताचा अभिषेकच करू शकतो आणि त्यामुळे मी तो केला, असं जर मदनलाल धिंगरा म्हणत असेल, इंग्रजांच्याच नोकरीमध्ये असलेले, इंग्रज सैनिकांपेक्षा तिप्पट पगार असलेले, एका चांगल्या हुद्द्यावर असलेले वासुदेव बळवंत फडके जर असं म्हणत असतील की याच मातृभूमीच्या पोटी आपण जन्माला आलो पण आम्ही मात्र चैनीमध्ये सुखात जगावं आणि माझ्या इतर बांधवांनी मात्र अन्नान्न करत कुत्र्यासारखं मरावं ही स्थिती मला पाहावली नाही म्हणून मी इंग्रजांविरुद्ध उठाव केला, असं जर वासुदेव बळवंत फडके म्हणत असतील आणि मला या देशाची मातृभूमीची सेवा करण्यासाठी पुन्हा पुन्हा पुनर्जन्म मिळू दे असं जर उमाजी नाईक म्हणत असतील तर विचार करा 1831ला उमाजी नाईकांना फाशी दिली गेली आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ह्या एवढ्या 100-120 वर्षातली सगळी माणसं ही वेडी होती का हो? उमाजी नाईकांबद्दल तो योगायोग असा आहे, उमाजी नाईकांचा जन्म 15 ऑगस्ट आहे आणि त्यांना फाशी 26 जानेवारीला झाली आहे. त्यामुळे आज उमाजी नाईकांची पुण्यतिथी आहे. बरं, ही सगळीच माणसं कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि त्यांचे कान भरले आणि ते तयार झाले, कोणीतरी काहीतरी आमिष दाखवलं आणि ते तयार झाले, असं नाही झालेलं.
या प्रत्येकाच्या स्वातंत्र्य युद्धात किंवा क्रांतीमध्ये उतरण्याच्या त्यांच्या वेगळ्या संकल्पना होत्या, त्यांची वेगळी कारणं होती, त्यांची वेगळी मनस्थिती होती. कोणाच्या स्वतःवरतीच घाला झाला होता, स्वतःच्या कुटुंबावर किंवा स्वतःच्या आजूबाजूच्या लोकांवर. पण काही सावरकरांसारखे सुद्धा होते की ज्यांना काहीही झालेलं नव्हतं तरी ते स्वातंत्र्य युद्धात लढायला आले होते, कारण त्यांना आजूबाजूची परिस्थिती पाहवत नव्हती. आणि म्हणून या सगळ्याच गोष्टींचा जेव्हा आपण साकल्याने विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की साधारणपणाने 1943 पासून सुभाषचंद्र बाबूंनी जे आझाद हिंद सेनेचं संघटन केलं 60,000 सैनिकांचं, तिथपासून 1947 पर्यंतचा जो काळ आहे हा 4 ते 5 वर्षांचा काळ हा खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला मगाशी अमेरिका आणि रशियाचं उदाहरण दिलं, तसं जर भारताचा स्वातंत्र्य संग्रामाच्या ठळक घटना कोणी विचारल्या तर मला असं वाटतं की हा 4 वर्षांचा कालावधी हा खूप महत्वाचा आहे. 1942ला चले जाव चळवळ थांबली, 1939ला सविनय कायदेभंग झाली, पण त्याच्यानंतर पुढे काय झालं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतरच्या ज्या घटना घडत गेल्या त्याचा परिणाम 1947ला झाला आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. बरं, भारताच्या स्वातंत्र्याबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला? सर्वार्थाने अधिकाराने बोलण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ज्याच्या अधिपत्याखाली हे स्वातंत्र्य मिळालं त्याला. हे स्वातंत्र्य कोणाच्या अधिपत्याखाली मिळालं? तर त्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान होते सर क्लेमेंट ॲटली. त्या ॲटली पंतप्रधान असताना आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे तेव्हा हा करार झाला. त्या ॲटलींना पी चक्रवर्ती नावाचे कलकत्ता उच्च न्यायालयाचे तेव्हाचे कलकत्ता हायकोर्टाचे न्यायाधीश होते. नंतर ते एका राज्याचे राज्यपालही झाले. त्यांची आणि ॲटलींची दिल्लीमध्ये एका कारणासाठी भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांनी ॲटलींना विचारलं की असे तुमच्या म्हणजे इंग्रजांच्या मानसिकतेनुसार अशी कोणती घटना आहे की जिचा प्रचंड मोठा परिणाम तुमच्या व्यवस्थेवरती, तुमच्या मानसिक स्थितीवरती आणि तुमच्या राजकीय स्थितीवरती झाला की ज्यामुळे तुम्ही भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला? त्यावेळी ॲटलींनी दिलेलं उत्तर असं होतं की सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना उभारून भारताच्या कोहिमा आणि इम्फाळवरती ते आले, म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटं यांच्यापर्यंत ते चालून आले आणि आता ते दिल्लीत येतील का, चलो दिल्ली या घोषणेवरून अशी प्रचंड भीती आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हे पहिलं कारण. दुसरं म्हणजे 1946 मध्ये इथेच मुंबईमध्ये जे नाविक बंड झालं. आपल्याला फक्त नाविक बंड माहिती आहे, पण लक्षात घ्या नाविक बंड म्हणजे नौदलाचा उठाव, त्याच्याबरोबरच तसाच उठाव हवाई दल आणि पायदळामध्ये सुद्धा झाला होता आणि तेथील सैनिकांनी सुद्धा बंड केलं होतं. त्यामुळे त्या नौदल, हवाई दल आणि पायदळ या तिघांमध्येही हिंदी सैनिकांनी म्हणजे त्यातल्या हिंदी सैनिकांनी इंग्रज राज्याविरोधात किंवा इंग्रजांविरोधात जो काही उठाव केला होता तो आता पुन्हा एकदा पेलवणं आम्हाला शक्य नव्हतं. कारण 1857च्या वेळी ज्याप्रमाणे इंग्रज लोकांची कत्तल सैनिकांनी केली म्हणजे भारतीय सैनिकांनी केली त्याचा धसका कुठेतरी आमच्या सैनिकांनी घेतला होता, त्याची भीती आमच्या मनामध्ये होती. त्यामुळे हा एक भाग झाला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने तिकडे म्हणजे त्या ॲटलीने त्यांच्या संसदेमध्ये बोलताना 2 कारणं दिली होती. हे तर तो चक्रवर्तींशी बोलला, पण 2 कारणं त्याने जेव्हा तिकडच्या संसदेत बोलताना दिली होती तेव्हा त्याच्यात तो म्हणाला होता की वी आर ट्रान्सफरिंग टू पॉवर टू इंडिया ड्यू टू फॅक्ट दॅट द इंडियन ब्रिटन आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू द ब्रिटन अँड वी कांट अफोर्ड न्यू आर्मी अगेन्स्ट इंडिया. म्हणजे आत्ता जे सैनिक आहेत आमच्यामध्ये असलेले इंडियन ब्रिटन आर्मी म्हणजे ब्रिटिशांसाठी काम करणारे जे हिंदी सैनिक आहे ते आत्ता आमच्याशी तेवढे निष्ठावान आहेतच याची खात्री आम्हाला देता येत नाही आणि भारताविरुद्ध नवीन सैन्य उभं करण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही, म्हणून आम्ही हे स्वातंत्र्य देत आहोत. आणि चक्रवर्तींनी त्यांच्या आठवणीमध्ये असं सांगितलं आहे की मी असं विचारलं त्यांना की 1942ला चले जाव संपली होती तर या संपूर्ण प्रक्रियेवरती महात्मा गांधींचा किती प्रभाव पडला किंवा त्यांच्या आंदोलनाचा किती प्रभाव पडला. त्यावेळी त्यांनी असं लिहिलंय चक्रवर्तींनी की ॲटलींनी प्रत्येक शब्दावरती जोर देत आघात देत असं सांगितलं मी नि म ल म्हणजे कमीत कमी प्रभाव पडला.
मला इथे महात्मा गांधींचं उणे पण सिद्ध करायचं नाही आहे. मला फक्त हे सांगायचं आहे की एकीकडे एका गोष्टीची आपण इतकी मोठी अतिशयोक्ती करून ठेवलेली आहे की त्याचा दुसरी बाजू बघणंच आपण सोडून दिलेलं आहे की दुसरी बाजू नक्की काय होती, दुसऱ्या बाजूमध्ये नक्की काय झालं. म्हणजे ज्या महात्मा गांधींना भगतसिंगांची फाशी थांबवणं शक्य होतं आयर्विन सोबतच्या करारामध्ये, त्यावेळी ते काही बोलले नाही. मिठाच्या सत्याग्रहाबद्दल आपण बोलतो. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी गांधीजींनी 11 मागण्या ठेवल्या होत्या, त्यापैकी एकही मागणी मान्य झाली नव्हती याच आयर्विन सोबत बोलताना. त्यानंतर तो सत्याग्रह मागे घेण्यासाठी त्यांनी परत 6 मागण्या ठेवल्या, त्याही पैकी एकही मागणी मान्य झाली नव्हती. शेवटची एक मागणी मान्य झाली, पण ती होणारच होती. ती मागणी अशी होती की समुद्र किनाऱ्याच्या भोवती किंवा समुद्र किनाऱ्याच्या जवळ जे लोक राहतात त्या लोकांना मिठाचं उत्पादन करण्यासाठी परवानगी मिळावी. ती होणारच होती, कारण इंग्रजांनाच आपल्या लोकांची गरज होती मीठ तयार करण्यासाठी. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की दे दी तुने आझादी आणि उचललेस मीठभर तू आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया कचला, हे अतिशयोक्ती आहे. आणि हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, कारण तसं झालं नसतं तर मी झालं नसतं सांगितलं असतं. बाकी सामान्य माणसाला महात्मा गांधींनी लढण्याची प्रेरणा दिली हे मला मान्यच आहे. अहिंसेसारखं एक शस्त्र दिलं हेही मला मान्य आहे. सामान्य माणूस रस्त्यावरती उतरून काय करू शकतो हे करण्याची, हे दाखवण्याची प्रेरणा त्यांनी सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केली हेही मला मान्य आहे. पण जिथे जिथे आपल्याला शस्त्र उचलावं लागतं तिथे तिथे शस्त्र उचलावंच लागतं, त्याला कुठलाही पर्याय नसतो. आणि मग ह्या सगळ्याची आत्ता उजळणी का करायची, हे सगळं आत्ता आम्ही का ऐकायचो, असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर त्याचेही 2 संदर्भ देतो. अनेक देता येतील पण 2 देतो. लॉर्ड मेकॉलोने 1836 मध्ये, नाही माफ करा 1836 मध्ये एक पत्र लिहिलं. ते त्याच्या वडिलांना लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्याने असं म्हटलंय की आता माझ्या कल्पनेतल्या प्रक्रियेप्रमाणे किंवा माझ्या बुद्धीप्रमाणे भारताची शिक्षण व्यवस्था सुरू आहे. जर सगळं असंच सुरू राहिलं तर इथून पुढच्या 30 वर्षामध्ये बंगालमध्ये एकही मूर्तीपूजक दिसणार नाही. मूर्तीपूजक म्हणजे अर्थात हिंदू. एकही मूर्तीपूजक दिसणार नाही. कोणत्याही युद्धाशिवाय, कोणत्याही संघर्षाशिवाय आणि कोणत्याही जोर जबरदस्तीशिवाय आणि कोणत्याही धार्मिक आक्रमणाशिवाय आपल्याला हवं ते कसं साध्य करून घेता येतं आणि तेही ज्ञानार्जनाच्या माध्यमातून कसं साध्य करून घेता येतं हे मला कळून चुकलं आहे. जर पुढचे काही वर्ष अशी स्थिती राहिली तर इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये डोक्याने आणि बुद्धीने ब्रिटिश असलेली माणसं आपण भारतामध्ये तयार करू शकू. हे लॉर्ड मेकॉलोने त्याच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. हे आहे 1836 सालचं पत्र. आज आपण आपल्या आजूबाजूची स्थिती जर पाहिली तर आपल्याला असे अनेक लोक दिसतात की ते भारतात राहत असतात, ते भारतीय असतात, त्यांची देशभक्ती 15 ऑगस्ट 26 जानेवारी भारत पाकिस्तान मॅच किंवा असं काही जेव्हा असतं एखादा इव्हेंट तेव्हा जागी पण होत असते, पण रोज त्यांना आपल्या देशाचा विसर पडलेला असतो. आपल्या देशात रोज काय सुरू आहे हे समजून घेणं त्यांना फार कष्टप्रद वाटतं, त्यांना ते नको वाटतं. त्यांना असं वाटतं हे सगळं कशासाठी जाणून घ्यायचं आम्ही, हे जाणून घेऊन काय मिळणार आहे. आपल्याच इथले लोक आपल्याच देशाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागतात. आपल्याच सैनिकांनी केलेल्या आक्रमणाचा असं कुठे झालं असेल का असं म्हणतात. विचार करा, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. सैन्य हे कुठलाही पक्ष चालवत नसतो, सैन्य हे सैन्य असतं. त्या सैन्याने जेव्हा एक प्रचंड मोठं आक्रमण केलं आणि एक विजय मिळवला, तोही प्रत्युत्तरादाखल केला. म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून आज चला आज उडवून टाकू पाकिस्तानचा एअरबेस, असं नाही. आपल्यावरती आपल्याला जेव्हा धर्म विचारून पेहलगाम मध्ये हत्या केली गेली आपल्याच इथल्या लोकांची, त्याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा सिंदूर केलं गेलं तेव्हा लोक इथे म्हणतात की असं कुठे झालंय का आणि तुम्ही पुरावे द्या. लाज वाटली पाहिजे आपल्या लोकांना या गोष्टीची. म्हणजे तिथे आपल्यासाठी जो माणूस लढतोय त्याला काय वाटत असेल हे ऐकून की आपल्याच देशातले लोक, बरं आपल्याच देशातले, बाहेरच्यांनी मागितले पुरावे, पाकिस्तानने उद्या मागितले पुरावे किंवा अमेरिकेने मागितले, रशियाने मागितले, गोष्ट वेगळी आहे, तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग असू शकतो. पण आपल्याच देशातले लोक फक्त विरोधी पक्षात बसलेले आहे म्हणून आपल्याच बद्दल पुरावे मागताय, यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला अशा वेळी अटलजींची आठवण येते की पार्टी या तो आएगी जाएगी, सरकारी बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये देश चलना चाहिए, ये लोकतंत्र रहना चाहिए. असा विचार करणारी